नमस्कार, सोनाली कुक्स अँड क्रिएट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी गरम मसाला. पाव किलोचं मी प्रमाण घेतलेलं आहे. हा मसाला आपण महिनाभर तरी आपल्या घरच्या जेवणामध्ये यूज करू शकतो. त्यासाठी लागणारे साहित्य: काळी मिरी 1 स्पून, 7 ते 8 मोठी वेलची, 2 स्पून बडीशेप, 3 ते 4 चक्री फूल घेतलेले, 2 जावित्री, 2 जायफळ, 7 ते 8 हिरवी वेलची, 2 स्पून जिरं, 1 स्पून शाही जिरं, 1 स्पून खसखस, 1 स्पून लवंग आणि 7 ते 8 आपल्या दालचिनीच्या काड्या घेतलेल्या आहेत. आणि 5 ते 6 आपण काश्मीरी मिरची घेतलेल्या आहेत रंग येण्यासाठी थोडंसं, आणि 7 ते 8 तेजपत्ता आणि 50 ग्राम मी धणे घेतलेले आहेत. चला तर मग आपण सर्व मिश्रण आपण एका कढईमध्ये भाजून घेऊया. भांडं आता आपलं छान तापलेलं आहे. त्यामध्ये आता आपण एक एक करून सर्व साहित्य टाकूया आणि मंद आचेवर आपण थोडं गरम करूया, थोडं लालसर होईपर्यंत. आणि जेव्हा गरम मसाल्याचा सुगंध सुटेल, अरोमा येईल, तेव्हा आपण गॅस बारीक करून सर्व भाजलेलं गरम मसाला आहे तो आपण एका ताटात काढून घेऊया. शकता धण्याचा कलरही चेंज झालेला आहे, लालसर थोडं झालेलं आहे. ते पण आपण एका ताटात काढून घेऊया. आता काश्मीरी मिरची आणि तेजपत्ता, तर तेजपत्ता आणि काश्मीरी मिरची आपली भाजून झालेली आहे. ते पण आता आपण ताटात काढूया आणि 2 मिनिटं थंड करायला ठेवूया. थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. मसाला आता आपला चांगला वाटून झालेला आहे. तुम्ही बघू शकता मी किती बारीकसर वाटलेला आहे. हा मसालाचा सामग्री आपण पाव किलोच्या हिशोबाने घेतलेली होती. तर 1 महिना तरी हा मसाला आपल्याला दररोजच्या जेवणासाठी चालून जाईल. नक्की ट्राय करा, घरी बनवा आणि कमेंट करून सांगा कसं झालं.